जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. गजानन महाराज प्रगट दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. कोणतीही मिरची जी आहे ती दळून आणल्यानंतर तिचा रंग असा लाल असतो आणि जसे जास्त दिवस होत जातात तसा तिचा रंग असा या पद्धतीने होतो. हे मागच्या वर्षी दळून आणलेली आहे आणि ही आता 1 महिना झाला हिला दळलेलं. तर हिचा जो रंग आहे तरी पण चांगली येते, भाजीला रंग पण छान येतो कारण हिचा रंग मुळातच लाल आहे सध्या. पण ही जर वर्षभर घरामध्ये ठेवलं हे तिखट तर याचा पण रंग असाच होतो काही दिवसानंतर. तर त्याच्यामुळे आता मी काय केलेलं आहे, यावर्षी म्हटलं आपल्याला बाहेरून दळून आणायचीच नाही, जसं लागेल. त्यामुळे मी आता काय केलेलं आहे, घरीच मिरच्या आणल्या आणि मिक्सरमध्ये काढणार आहे. जास्त मिरच्या नाही, ह्या 1 पाव आहे, ह्या आहे काश्मीरी लाल मिरची ही, आणि ही आहे लपेटा. तर याची तरी खूप चांगली येते. चटणी पण याची खूप चांगली लागते. मी बरेच म्हणजे नेहमीच चटणी करायची असली तरी याचीच करते, दुसऱ्या मिरच्यांची चटणी करत नाही. याची चवीला चव खूप छान हे आहे या मिरचीला. लपेटा ही अशी शिमला मिरचीसारखी जाड आहे. आणि याचं जे तिखट आहे, तिखट 1 पाव घ्या 1 पाव घ्या तर अर्धा किलो तिखट होतं. यातल्या थोड्याशा काढून घेणार आहे मी चटणीसाठी, आणि ह्या मिक्स करून याचं करणार आहे तिखट. ते भाजीसाठी उपयोगात येतं. आणि एकदा पावसाळा लागेल तर पावसाळा लागायच्या अगोदर पण एकदा असंच काढून ठेवणार आहे मी, म्हणजे पावसाळा संपेपर्यंत ते बरोबर पुरेन या पद्धतीने. कारण पावसाळ्यामध्ये मिरच्या वातड होतात तर त्या काढणं शक्य होत नाही. आता काढलेल्या आहेत ह्या उन्हाळ्यापर्यंत संपणार नाहीच म्हणा हे तिखट. तरी पण संपलेलं जरी नसलं तरी पावसाळ्याच्या अगोदर एकदा काढून घेणार आहे. आणि हे मार्केटमध्ये काही नेणार नाही कारण 1 पाव अर्धा किलो न्यायलाही पुरत नाही. आणि मिक्सरमध्ये चांगल्या होऊन जातात. ऊन आहे आता, उन्हामध्ये वाळवल्या ह्या चांगल्या कडक आहे. आणि हे काढताना मिक्सरमधून काढताना कपडे धुवायचे किंवा स्वयंपाक करायच्या अगोदर काढायचं, म्हणजे आपल्या हाताला जे तिखट लागलेलं असतं. कारण याचा असं आहे की हाताला जरी नाही लागलं तरी कुठेतरी राहत असते आणि चेहऱ्याला इकडे तिकडे हात लागला की आग होते. तर कपडे धुवायचे बाकी आहे, अजून स्वयंपाक बाकी आहे, तर त्याच्या अगोदर हे काढून घेणार आहे मी मिक्सरमध्ये. आणि लाल मिरची पावडर विकत आणायची काहीच आवश्यकता नाही, विकत खूप महाग पडतं. या पद्धतीच्या मिरच्या जर आणल्या, ह्या मिरच्याही महागच आहे, पण याचं जर तिखट विकत आणलं तर जास्त महाग पडतं. तर तिखट झालं, हळद झालं, हे जे काही आहेत वर्षभर साठवून ठेवतो आपण ते पदार्थ, तर ते विकत न आणता हळद पण घरच्या हळकुंडाची जर केली तर तिची चव वेगळी लागते, तिचा रंग पण वेगळा असतो. आणि मार्केटमधून जर तुम्ही हळद आणली ती पाकिटची तर त्याच्यामध्ये रंग येण्यासाठी काहीतरी टाकत असते, तर ती हळदीचा रंगही म्हणजे भाजीही चांगली लागत नाही. आणि मी तरी नाही करत, आणि काहीच कठीण नाही आहे करायला. ती हळद तर कोणीही चक्कीमध्ये दळून देतात आणि स्वस्त खूप पडते, ती महागाई पडत नाही. आणि चव आपली घरी केलेली आहे तर चव कधी पण चांगलीच असते. या पद्धतीने आता ही लाल मिरची पावडर तयार झाली. ही आता एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायची, पण मिक्सरमधून काढलेली आहे ही सध्या, तर थोडी गरम आहे. त्याच्यानंतर चांगली थंडी झाली की हे एखाद्या भांड्यात भरून ठेवायची बरणीमध्ये, चांगली राहते आणि बरेच दिवस टिकते. घरची केलेली काहीच वेळ नाही लागला. आणि ह्या मिरच्या ठेवल्या मी चटणीसाठी, एवढ्या बी पण आहे त्याच्यामध्ये. याची चटणी खूप चांगली लागते. याच्यामध्ये थोड्याशा दुसऱ्या मिरच्या मिक्स करणार, त्या तिखट आहेत. आणि ह्या खूप फिक्या आहे आणि त्या काश्मीरी होत्या त्या तिखट आहे. तर त्याच्यामुळे दोन्ही मिक्स केले ह्या, म्हणजे याचा जो रंग आहे याचा रंग खूप चांगला येतो भाजीला, आणि चव पण खूप चांगली आहे या मिरचीला. आणि तिला तिखटपणा आहे आणि रंग पण चांगला आहे तिचा पण. त्याच्यामुळे ह्या दोन्ही मिक्स केल्या. 1 पाव त्या होत्या काश्मीरी आणि 1 पाव ही लपेटा. आणि याचं हे तिखट तयार झालं. आता हे बरणीमध्ये भरून ठेवायचं. एका ताईने कळण्याच्या भाकरीचं प्रमाण विचारलेलं होतं मला,
तर प्रमाण हे आपापल्या आवडीनुसार असतं. बरेच जण 1 किलो जर ज्वारी असेल तर 1 किलो उडीद किंवा उडदाची डाळसुद्धा वापरतात. तर 1 किलोला 1 किलो प्रमाण असतं. मी घेताना प्रमाण माझं 1 किलो जर ज्वारी असेल तर त्याला अर्धा किलो डाळ घेते किंवा उडीद घेते. जे घरामध्ये असलं ते घेत असते मी. डाळ असते वर्षभर तर डाळच घेते जास्त करून. उडीद क्वचितच असतात. तर ते मिक्स करून दळून घ्यायचं आणि भिजवताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर भाकरी करायच्या. आता भाकरी जर चुलीवर करायच्या असल्या तर वेळ लागतो. त्याच्यामुळे प्रत्येक भाकरीचं पीठ प्रत्येक वेळी भिजवलं तर चालतं. पण गॅसवर कसं कंटिन्यू असतो जाळ आणि त्याच्यामुळे एक भाकर झाली की दुसरी भाकर भाजायलाही वेळ लागत नाही आणि करायलाही वेळ लागत नाही. तर 4 भाकरीचं जे आहे ते मी अगोदरच भिजवून ठेवत असते. म्हणजे प्रत्येक वेळी भिजवायची आवश्यकता नाही आणि हात पण खूप चिकट होता त्याने. पाणी घेऊन थोडंसं केलं की बरोबर होऊन जातं. आणि भाकरी करताना जे पीठ आहे, पीठ घेतलेलं आहे मी हाताला आणि थापताना पण पीठच घेत असते. अगोदरच्या बाया आता हातावर करतात. मला हातावरची नाही जमत ही कळण्याची भाकर. ज्वारीची तरी करते पण ही कळण्याची भाकर हातावरची नाही जमत मला. तर या आणि गॅसवर तशी थापलेलीच चांगली भाजल्या जाते. हातावरची भाकर नाही भाजल्या जात. तर अगदी सोपी आहे ही भाकर. पण सुरुवातीला थोडंसं पीठ भिजवताना हाताला चिकटतं जास्त, पण चवीला खूप चांगली लागते. तव्यावर भाजल्यानंतर या साईडनं पण चांगली भाजून घ्यायची. अशी कडक झालेली भाकर खूप चांगली लागते. असं वाटत असेल तुम्हाला की जळाल्यासारखी आहे, नाही, पण ती छान अशी कडक होते. त्याच्यासोबत ठेचा पण मिक्सरमधल्यापेक्षा तव्यावरचा या पद्धतीचा केला की याची चव खूप चांगली लागते. तर हिरवी मिरची, लसण आणि त्याच्यामध्ये मीठ, कोथिंबीर ते टाकून चांगलं ठेचा करून घेतला. त्याच्यानंतर परत तवा गरम करून त्याच्यावर तो तेल वगैरे टाकून सगळून घेतला. आणि आता ठेचा पण रेडी आहे आणि भाकर पण रेडी आहे. त्याची भाकर तशी खायला नाही आवडत. त्याच्यासोबत शेंगदाणे पाहिजे भाजलेले आणि भुईमुगाच्या शेंगा जर असल्या तर आणखीन चांगलं. पण वर्षभर तर काही भेटत नाही त्या. कळण्याची भाकर माझी सगळ्यात आवडीचं आहे. मला खूप आवडते कळण्याची भाकर. तर गरम गरम भाकर, ठेचा आणि शेंगदाणे. मी ऑनलाईन कपड्याचे जे ऑर्गनायझर आहेत ते 2-4 बोलवून पाहिले. पण जे माप मला पाहिजे होतं त्या मापाचे काही ते आले नाही. काही रिटर्न केले, काही वापरण्यात आहे. बऱ्याच वेळा दिसलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला. जे खालच्या कपाटामध्ये तर मी आता ठेवतच नाही ते, कारण ते खूप असे जसे राहायला पाहिजे तसे राहत नाही. तर त्याच्यासाठी अगोदर जे बॉक्सचे केलेले होते मी श्रेयाच्या कपाटामध्ये ते खूप चांगले राहून राहिले. म्हणजे असे व्यवस्थित कपडे पण चांगले राहून राहिले आणि दिसायला पण चांगले दिसतात. तर हे तेलाची कॅन आणलेली असते तर त्याचा एक बॉक्स होता. आणि पंकजचे कपडे तसे इथे काही जास्त राहत नाही. त्याचे कपडे त्याच्यासोबतच जास्त आहेत. इथे कमी आहेत त्याचे, म्हणजे अर्ध्यापेक्षाही अर्धे नाही आहे. त्याच्यामुळे जास्त काही असं पसारा होणार नव्हता. तर 2 बॉक्स होते. एका बॉक्सचा अगोदर केलं आणि हा दुसरा एक बॉक्स आहे. तर 2 करायचे होते. 2 याच्यामध्ये त्याचे कपडे बसून गेले. जे अगोदर केलेलं होतं मी तर त्याचं जे साईड आहे थोडंसं असं हे झालं. त्याच्यामुळे मी मधलाच भाग याचा कट करत आहे. म्हणजे कपडे दिसतील. कपडे दिसले तर मुलांना घ्यायलाही हे होत नाही आणि परत एक कपडा घेतला की दुसरा खाली पडतो. तर तसं पण होत नाही. सर्व काढायची आवश्यकता पडत नाही. जे काही घालायचे आहेत ते बरोबर इथून समोरून असे दिसतात आणि दिसल्यानंतर बरोबर तोच काढला जातो. तर त्याच्यासाठीच हे समोरचं या पद्धतीचं कट केलं. आणि एक शर्ट होता यांचा जुना, तो बरोबर त्या मापाचा कट करून घेतला आणि ग्लूगननं त्याला चिटकून घेतलं की काहीच वेळ लागत नाही याला. आणि विकतच्यापेक्षा हे मला तरी चांगले वाटतात. म्हणजे आता बऱ्याच ताईंना वाटेल की ताई विकत बोलवायला पाहिजे होते. विकतही आणले तरी त्याच्यातही कपडे बसतात आणि याच्यातही बसतात. आणि माझं असं ग्लूगनचं किंवा असं काही शिल्लकचे कामं सुरू झाले की श्रेयाचं काही ना काही निघतंच. तिचं हे टॉप होतं, तिचं वरचं जे आहे समोरचं ते पूर्ण खराब झालं होतं. तर तिने ते ग्लूगननं मनी चिटकवले. त्याच्यानंतर एक स्टोन होते लाल आणि ग्रीन कलरचे आहेत वाटतं. तर ते पण चिटकवणं चालू होते. पण ते पडणार आहेत याच्यासाठी फॅब्रिक ग्लू वापरायचा कपड्यासाठी. तिला मी नाही म्हटलं होतं पण ती म्हणे नाही चिटकतं. पण तिने नंतर ते निघाले. तर फॅब्रिक ग्लूनं ते परत चिटकवायचे आहेत. पण छान केलेलं होतं. त्याच्यानंतर ग्लूगन जेव्हा माझ्या हातामध्ये आली तेव्हा मी हे जे राहिलेला कपडा होता तो चांगला चिटकवून घेतला त्याला. कपडा वगैरे असं ग्लूगननं सर्वच वस्तू चिटकतात अशा नाही. काही चिटकतात, काही नाही चिटकत. जे
ज्याच्यासाठी जे योग्य आहे तेच बरोबर आहे. कपड्यावर जर काही समजा असं चिटकवायचं असेल किंवा काही करायचं असेल तर त्यासाठी फॅब्रिक ग्लू मिळतो मार्केटमध्ये सहज. तर तो जर असला तर त्याने कपडा फाटतो पण ते निघत नाही. खूप छान राहतं ते त्याच्यासाठी. आणि ते काही घरामध्ये नव्हतं त्याच्यामुळे तिने याने चिटकून पाहिलं. डिझाईन वगैरे खूप चांगली केलेली होती. तर हे पूर्ण कपडा जो आहे तो कॅनला ह्या बॉक्सला त्याला करून घेतला बरोबर. आता ह्याच्यामध्ये पांढरा दिसत आहे पण याचा रंग थोडासा लाईट ग्रीन कलर आहे त्या शर्टाचा. आणि या पद्धतीने त्या बॉक्समध्ये त्याचे टी शर्ट आणि शर्ट याच्यासाठी केलं. हे जीन्स पॅन्ट वगैरे जे होते त्याच्यासाठी दुसरं केलेलं आहे. आणि व्यवस्थित झालं. समोरचं कापलं नाही त्याच्यामुळे ते असं हे नाही होऊन राहिलं. आणि हा अगोदर केलेला आहे मी, पण हे साईडचं मधलं ठेवलं नाही त्याच्यामुळे काय होतं थोडंसं असं कपडे टाकल्यानंतर त्याचा जो आकार आहे तो असा तिरपा होत जातो. आणि दिसायला पण कपडे चांगले दिसतात, व्यवस्थित राहतात. आणि घेताना मुलं बरोबर तेवढ्याच काढलं जातं मग. म्हणजे सर्व कपडे काढायची आवश्यकता नाही खाली. आणि हे शर्टासाठी आणि हे पॅन्टसाठी असं 2 केलेलं होतं त्याच्यासाठी. आणि हे श्रेयाचं पूर्ण कंप्लीट झालं. दिसायला खूप सुंदर दिसून राहिलं. पण हे मनी जास्त वेळ नाही टिकत, निघून जातात. एका ताईची कमेंट आलेली मला की ताई सिल्कची साडी सरळ कट कशी करायची, म्हणजे त्याचा कोस कसा काढायचा. मी एक व्हिडिओ केलेला होता याच्यावर की साडी सरळ कट कशी करायची. तर त्याच्यावर मला बऱ्याच कमेंट आल्या, ताई धागा ओढून करायची, धागा जर ओढला तर त्याने पण सरळ होती. पण धागा ओढून जर केली तर तो कट करता करता ते धागा कुठून ओढलेला आहे ते शोधत बसावं लागतं आणि त्याला वेळही लागतो. मला ती पद्धत नाही आवडली एवढी. आणि कसं असतं आपल्या हाताखाली जी आपण नेहमी जे काम करतो ज्या पद्धतीने त्या पद्धतीने केलं की ते सोपं वाटतं. कदाचित धागा ओढून पण चांगलं. आणि अशी डिझाईन जर असली त्याचा धागा पण निघत नाही. एक धागा ओढून करायची सांगितलेली होती मला एका ताईने. पण ते असं असतं ना की आपण जे काम नेहमी करतो ते आपल्याला सोपं वाटतं. आता मला हे सोपं वाटतं, त्यांना कदाचित ते सोपं वाटत असेल धागा ओढून करायचं. आणि माझी पद्धत ही आहे की फरशी आहे, फरशीची एक लाईन असते बरोबर. सर्व फरशा सारख्या याच्यामध्ये टाकलेल्या आहे आणि त्याची जी लाईन आहे त्याच्यावर बरोबर साडी अशी बसवायची. आणि ती कात्री आहे कैचीचं जे खालचं टोक आहे ते बरोबर त्या फरशीचे जे मधला जो भाग असतो असा 2 फरशाच्या मध्ये लाईन असते तर त्याच्यामध्ये ती कैची बरोबर चालते माझी. मला ती ही सवय मला खूप म्हणजे अशी माझी साडी पण परफेक्ट कट होते याच्यामुळे. आणि वेळ पण नाही लागत मला. फक्त साडी अशी टाकून द्यायची खाली आणि फरशीचा जो खालचा हे आहे त्याच्यावरती कैचीचं खालचं ते बरोबर चालतंच फरशीवर माझ्या. आणि त्या फरशीलाही बरोबर आहे ते असं ज्या नवीन बसवलेल्या आहेत त्याला कमी आहे पण या फरशीला खूप आहे माझ्या. आणि या पद्धतीनेच मी साडी सरळ कट कोणतीही असो, कॉटन असो, सिल्क असो, कोणत्याही प्रकारची साडी असली तरी पण मी याच पद्धतीने कट करते. आणि कोस कसा निघाला की नाही निघाला हे जर पाहायचं असेल तर या पद्धतीने साडी पकडायची. जर कोस असेल तर तेवढा जो भाग आहे साडीचा तो असा तिरपा असा खाली पडतो. आणि कोस जर नसेल तर एकदम सरळ एका लाईनमध्ये साडी दिसते. या पद्धतीने ही साडी कट करते मी. आणि ही साडी आहे माझी या वर्षीची दिवाळीची बाबाकडची. तर ते चालू होतं की लग्न आहे पुतण्याचं आणि त्याच्यासाठी ही साडी माझी तयार करणं चालू होते. दिवाळीची साडीचं ब्लाऊज वगैरे सर्व याचं ब्लाऊज वगैरे शिवणं झालं. मागे जे 2-3 दिवस गेले माझे त्याच्यामध्ये. लग्नाची पण तयारी करावी लागते आणि व्हिडिओची पण करावी लागते त्याच्यामुळे व्हिडिओ पण थोडे लेट होतात. तर ही साडी पण आता याला पिको फॉल केला जातो आणि पिको फॉल करायला काही उशीर लागत नाही. फॉलची पण पद्धत मला खूप आवडलेली आहे ती टाचना लावून. एकदा तुम्ही नक्की करून पहा. धावदोरा केल्यापेक्षा जर टाचना लावल्या तर तो फॉल पण लावणं खूप सोपं आहे. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला.